नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील पाठामध्ये आपण मेटॅलिक आर्क कटिंग आणि गाउजिंग हा पाठ बघितला. या पाठामधील आपण मॅन्युअल मेटल आर्क कटिंग म्हणजे किंवा सिल्डेल मेटल आर्क कटिंग कसं करायचं, आपण जे रेग्युलर जे फॅब्रिकेशनसाठी आर्क वेल्डिंग करतो त्या आर्क वेल्डिंगच्या साहाय्यानं आपण कसं जॉब कटिंग किंवा गाउजिंग करायचं हे बघितलेलं आहे. तसेच ऑक्सिजन आर्क कटिंग किंवा टंगस्टन आर्क कटिंग कसं करायचं हे सुद्धा आपण मागील पाठाला बघितलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या रॉडच्या डायमीटरनुसार किंवा प्लेटच्या थिकनेसनुसार आपण इलेक्ट्रोडचं सिलेक्शन करतो. त्या इलेक्ट्रोडच्या सिलेक्शननुसार आपण त्याचं करंट सेटिंग जे आहे ते सेट करतो. त्यानंतर त्यासाठी लागणारी पोलॅरिटी, स्टेट पोलॅरिटी असेल किंवा रिव्हर्स पोलॅरिटी असेल, तसेच त्याला जी वापरात येणारा जो करंट आहे, AC करंट असेल किंवा DC करंट असेल किंवा त्यासाठी वापरात येणारं जे मशीन असेल, AC ट्रान्सफॉर्मर किंवा AC DC रेक्टिफायर असेल किंवा DC जनरेटर असेल, ते सुद्धा आपण बघितलं आहे. प्रत्यक्षात त्याचे डायग्रॅम किंवा त्याची आकृती, त्याचं विश्लेषण कसं केलं जातं कटिंग हे आपण बघितलेलं आहे. ह्या पाठामध्ये आपल्याला आज कार्बन आर्क कटिंग आणि गाउजिंग हा पाठ बघायचा आहे. म्हणजेच काय, कार्बन आर्क कटिंग म्हणजे याच्यामध्ये जो इलेक्ट्रोड असणार आहे प्रमाणित लांबीचा, तो कुठल्या धातूचा असणार आहे, तर कार्बन या धातूचा असणार आहे. कार्बनलाच आपण ग्राफाईट असं म्हणतो. या कार्बनच्या इलेक्ट्रोडनुसार आपल्याला काय करायचं आहे, गाउजिंग करायचं आहे. ही पद्धत जी आहे ही कशी आहे, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग किंवा सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग असेल किंवा मेटॅलिक आर्क वेल्डिंग असेल त्यानुसारच आहे. म्हणजे रेग्युलर आपण जसं वेल्डिंग करतो किंवा कटिंग करतो त्या इलेक्ट्रोडच्या नुसार मॅन्युअल मेटलमध्ये किंवा सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंगमध्ये किंवा मेटॅलिक आर्क वेल्डिंगमध्ये तसं आपण स्टेट इलेक्ट्रोड 90 अंशामध्ये धरतो आणि काय करतो, करंट कसं वाढतो, 20 ते 30% जास्त करतो. जसा वेल्डिंगसाठी आपण काय करतो, जर डायमीटर इलेक्ट्रोडचा डायमीटर 2 mm असेल तर त्यासाठी आपण किती करतो, 60 ते 90 एम्पियर करंट सेट करतो. जेव्हा तुमचा 2 mmचा जर इलेक्ट्रोड असेल तिथे तुम्ही किती करणार, 120 ते 130 या दरम्यान काय करणार, इलेक्ट्रोड सेटिंग करणार आणि काय करणार, तो जॉब कटिंग किंवा गाउजिंग करणार. अशीच ही पद्धत आहे कार्बन आर्क कटिंग. यामध्ये जो वापरात येणारा जो रॉड आहे तो नॉन कन्झ्युमेबल आहे. आपण सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग किंवा मेटॅलिक आर्क कटिंग किंवा MMAW मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग यामध्ये जे कटिंग करतो किंवा वेल्डिंग करतो किंवा गाउजिंग करतो, यामध्ये जो वापरात येणारा जो इलेक्ट्रो आहे तो कन्झ्युमेबल आहे, म्हणजे संपणार आहे. कसा आहे, संपणारा आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचं एज प्रिपरेशन केलं जात नाही. एज प्रिपरेशन म्हणजे काय, त्याला गृह पाडणे किंवा टोकदार करणे अशा प्रकारचं काही केलं जात नाही. कुठल्या इलेक्ट्रोडला सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग किंवा मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग किंवा मेटॅलिक आर्क वेल्डिंग असेल किंवा कटिंग असेल किंवा गाउजिंग या इलेक्ट्रोड कुठल्याही प्रकारचं काय केलं जात नाही, एज प्रिपरेशन केलं जात नाही. आता जो कार्बनचा जो इलेक्ट्रोड आहे याच्यावर काय करावं लागतं, एज प्रिपरेशन करावं लागतं, त्याला टोक काढावी लागते. जर तुमचा इलेक्ट्रोड किती आहे, 10 पट आहे, म्हणजे 10 आहे, किती आहे 10, लांबीला किती आहे 10 इंच आहे असं आपण समजू. लांबीला किती आहे 10 इंच आहे किंवा 10 सेंटीमीटर आहे. तर त्या सेंटीमीटरमधलं काय करायचं, आपल्याला 6 ते 8 सेंटीमीटर पत्र काय करायचं, त्याला असा टोक करत जायचं आहे. काय करायचं आहे, टोक करत जायचं आहे. जर टोकदार असेल तर तुमचा जॉब कसा होणार, लवकर वितळणार आहे आणि त्यामधून हवेचा फ्लो सोडला जातो. मागं आपण ऑक्सिजन एअर कटिंग बघितलं, काय असते त्याच इलेक्ट्रोडला काय असते, बेअर इलेक्ट्रोड असतो. तो त्या बेअर इलेक्ट्रोडला काय असते, मधून छिद्र पाडलेलं असतं आणि त्या छिद्रामधून काय केलं जातं, एअर म्हणजे हवेच्या प्रेशरनं काय केलं जातं, तुमचा जॉब कटिंग केला जातो. हे जो कार्बनचा इलेक्ट्रो आहे फक्त काय करतो, जॉब गरम करून वितळतो आणि वितळलेला जो मोल्टन पूल आहे किंवा द्रवरूप भाग आहे त्याच्यावर काय केला जातो, हवेचा
प्रेशर किंवा फोर्स देऊन किंवा दाब देऊन काय केला तर तो भाग किंवा जी आपल्याला कट करायचा आहे त्या हवेच्या फ्लोन काय केलं तर बाजूला केला जातो किंवा बाजूला ढकलला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे मॅन्युअल मेटल किंवा सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंगच्या साहाय्याने जे कटिंग किंवा गाउजिंग करतो पद्धत तीच आहे. फक्त आपण काय करतो रॉडनंच ते मोल्टन पूल किंवा वितळलेलं मेटल आहे ते ढकलतो. रॉडनंच काय करतो ढकलतो 90 अंशात धरून काय करतो ढकलतो. तसं इथं काय आहे की जे आपण वेल्डिंग जे मोल्टन पूल तयार झालेला आहे तो मोल्टन पूल फक्त हवेच्या प्रेशरनं काय केला जातो बाजूला केला जातो. तिथं कंझ्युमेबल इलेक्ट्रोड वापरतो आपण सिल्डर मेटल आर्क वेल्डिंगमध्ये किंवा मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगमध्ये. पण कार्बन आर्क कटिंगमध्ये कुठला इलेक्ट्रोड वापरला जातो नॉन कंझ्युमेबल, म्हणजे तो कधीही संपत नाही. बरोबर. आता यासाठी लागणारी जी उपांदे आहेत किंवा इक्विपमेंट असेल किंवा जी लागणारी जी साधनं आहेत किंवा उपकरणं आहेत ते कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. यासाठी AC-DC रेक्टिफायर किंवा AC किंवा DC मशीन लागतं. त्यानंतर स्पेशल बनावटीचा कार्बन इलेक्ट्रो होल्डर, म्हणजे याच्यात तुम्हाला जो कार्बन इलेक्ट्रो आहे तो 12 mm पासून त्याच्यावर साईज असते. आपली इलेक्ट्रोची साईज किती आहे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगमधील किंवा सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंगमध्ये तर किती आहे 2 mm. बरोबर. त्यानंतर 3.15, 4 mm, 6 mm अशी वाढत जाते लहानापासून मोठ्यावर. म्हणजे इथं सुरुवात किती आहे 12 mm पासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त पुढं आपल्याला मिळू शकतात. शेवट 12 mm. लक्षात येते का बघा. त्यासाठी जाडी जास्त असल्यामुळे प्रत्येक इलेक्ट्रोडच्या डायमीटरनुसार काय करावं लागतं आपल्याला होल्डर चेंज करावा लागतो. कशामध्ये कार्बन आर्क कटिंगमध्ये. पण तुमचा जे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं इलेक्ट्रोडसाठी तुम्ही एकच होल्डर वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला ग्लोव्ज पाहिजे ते ॲस्बेस्टॉपासून बनवलेले असतात. एअर कॉम्प्रेसर मगाशी मी सांगितलं तुमचा जो मोल्टन पूल आहे तो ढकलण्यासाठी तुम्हाला कशाची जरूरत आहे तर एअर कॉम्प्रेसर. त्या एअर कॉम्प्रेसरनुसार कारण आहे मोल्टन पूल तुमचा जे वितळलेलं मेटल आहे ते खाच पाडण्यासाठी किंवा ते दूर करण्यासाठी तुम्हाला काय लागणार एअर कॉम्प्रेसर लागणारा आहे. तर आकृती तिने दिलेली आहे. हा पॉवर सोर्स आहे. हा काय आहे पॉवर सोर्स आहे. म्हणजे तुमचं मशीन आहे. मशीनमधून एक अर्थिंग केबल जॉबसाठी गेलेलं आहे. ही इलेक्ट्रो होल्डर केबल गेलेला आहे. हा इलेक्ट्रो आहे कसला कार्बनचा नॉन कंझ्युमेबल आहे. हा होल्डर आहे हाताच्या साहाय्याने पकडावायचा आहे. कॉम्प्रेसर आहे. या कॉम्प्रेसरनं काय केलं जाते होल्डरमधून हवा सोडली जाते आणि त्या इलेक्ट्रोडच्या वितळल्या भागात फ्लो सोडला जातो. ही पूर्ण त्याचं डायग्राम त्याने दाखवलेली आहे. अशा पद्धतीने त्याचं काय चालतं वर्क चालतं. त्यानंतर आता होल्डरची सिस्टीम कशी आहे ते आपल्याला बघावायचे आहे. हवेचा मार्ग होल्डरमधून जातो. पॉवर लाईन म्हणजे तुमचं कनेक्शन विजेचं कनेक्शन. वरील आर्म लिव्हर म्हणजे रॉड तुम्हाला घालण्यासाठी प्रेस करावं लागतं ते स्प्रिंगसारखं असतं ते प्रेस करावंसाठी. हवेची झडपची आहे. हवा बाहेर जाण्याकरता झडप. हवा बाहेर जाण्यासाठी म्हणजे फ्लो जाण्यासाठी असणारी झडप. हा तुमचा होल्डर आहे. प्रत्येक इलेक्ट्रोडच्या साईजनुसार किंवा डायमीटरनुसार तुम्हाला काय करावं लागते हे करावे लागते. प्रत्येक साईज इलेक्ट्रोडच्या साईजनुसार तुम्हाला होल्डर बदलावा लागतो. त्यानंतर इलेक्ट्रो साईजनुसार आपण काय करतो इलेक्ट्रो होल्डर बदलतो. ते होल्डर त्याने दाखवलेले आहेत. कसं होल्डर असतं ते त्याने दाखवलेले आहेत. आता इलेक्ट्रोडचे 2 प्रकार आहेत. एक कॉपर कोटेड म्हणजे ज्याच्यावर जे कोटिंग असतं ते कॉपरचं कोटिंग असतं. कशावर कार्बन इलेक्ट्रोडवर कशाचं कोटिंग असतं कॉपरचं कोटिंग असतं. त्याला आपण कॉपर कोटेड कार्बन इलेक्ट्रोड म्हणतो. किंवा दुसरा असतो तो प्लेन कार्बन इलेक्ट्रोड ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसतं. कार्बन इलेक्ट्रोड किंवा कार्बन ग्राफाईट आणि स्पेशल बाइंडरपासून तयार केलेले इलेक्ट्रोड उपलब्ध आहेत. कार्बन इलेक्ट्रोड किंवा कार्बन ग्राफाईट या स्पेशल बाइंडरपासून तयार केलेले इलेक्ट्रोड बाजारात उपलब्ध आहेत. आता आकारानुसार इलेक्ट्रोडचा जसा आकार असेल राऊंड असेल किंवा आयताकृती असेल किंवा स्क्वेअर असेल त्याच्यानुसार त्याचे कुठलं भाग आहेत ते आपल्याला बघावायचं आहे. इलेक्ट्रोडच्या साईज म्हणजे आकारानुसार राऊंड आकार कॉपर कोटेड इलेक्ट्रोड म्हणजे आकार कसा आहे गोल आहे आणि त्याला जे कोटिंग केलं आहे ते कसलं आहे कॉपरचं आहे. असा असलेला इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो राऊंड आकार कॉपर कोटेड इलेक्ट्रोड असं म्हणतो. आयताकृती
म्हणजे त्याचा आकार कसा असणार आहे, असा असणार आयताकृती. आयताकृती आकार कॉपर कोटेड कार्बन इलेक्ट्रोड. म्हणजे त्या आयताकृती जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर कशाचं कोटिंग आहे, कॉपरचं कोटिंग आहे. आणि कॉपरचं कोटिंग असलेल्या इलेक्ट्रोडला आयताकृती जर आकार असेल तर आयताकृती आकार असलेला कॉपर कोटेड इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. हाफ राऊंड आकार आणि कॉपर कोटेड इलेक्ट्रोड कार्बन इलेक्ट्रोड. म्हणजे हाफ राऊंड त्याचा काय असणार आहे, आकार असणार आहे हाफ राऊंड असा आकार असणार आहे. आणि हाफ राऊंड असा आकार असेल आणि त्याच्यावर जर कॉपरचं कोटिंग असेल तर त्याला आपण हाफ राऊंड कॉपर कोटेड कार्बन इलेक्ट्रोड असं आपण म्हणणार आहोत. त्यानंतर कॉपरचं कोटिंग करण्यामागं आता कार्बन इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर आपण कॉपरचं कोटिंग करतो. मग तो हाफ राऊंड असेल, त्याचा आकार स्क्वेअर असेल किंवा आयताकृती असेल, लक्षात येते का, किंवा राऊंड असेल, त्याच्यावर काय केलं जातं, कॉपर कोटिंग केलं जातं. तर ते कशासाठी केलं जातं, तर आर्क तुमची स्थिर राहण्यासाठी काय केलं जातं, कॉपरचं कोटिंग केलं जातं. किंवा त्या इलेक्ट्रोडचं आयुष्य वाढवण्यासाठी काय केलं जातं, त्यावर कोटिंग केलं जातं. तसेच ह्यो जो आपण गृह बघितला आहे, आता ह्यो मगाशी मी तुम्हाला म्हटलो ह्यो किती आहे, इलेक्ट्रोड आहे. कशाचा इलेक्ट्रोड आहे, कार्बन इलेक्ट्रोड आहे, बरोबर. हा काय कार्बन इलेक्ट्रोड आहे, हा होल्डर आहे. होल्डरमध्ये काय केलं त्याने, कार्बन इलेक्ट्रोड धरलेला आहे. यामध्ये हा किती आहे, 20 सेंटीमीटर आहे. किती आहे, 20 सेंटीमीटर आहे, बरोबर. 20 सेंटीमीटर असेल तर त्या 20 सेंटीमीटरच्या 6 ते 8 पट काय करायचा, हा ग्राइंड करून घ्यायचा, असा टोक काढून घ्यायचा. ओके. हे टोक काढल्यामुळे तुमची आर्क कशी होणार, स्थिर होणार आहे. कशी होणार आहे, स्थिर होणार आहे. आता 20 सेंटीमीटरच्या 6 ते 8 पट करायचा, लक्षात येते का, 20 सेंटीमीटरच्या 6 ते 8 पट करायचं आहे. ओके. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे आर्क स्थिर होणार आहेत. तसेच कार्बन इलेक्ट्रोड बाजारामध्ये कुठल्या साईजमध्ये मिळतात, 12.2. मगाशी मी तुम्हाला बोललो की तुमचा जो कार्बन इलेक्ट्रोड आहे हा सुरुवात 12.2 पासून वरती मिळाला जातो, ज्याचा डायमीटर 12.2 आहे. त्यानंतर डायमीटर 15.9 mm आहे, डायमीटर 19.1 mm आहे, डायमीटर 25.4 आहे. अशा प्रकारचं काय आहे, आपल्याला बाजारात इलेक्ट्रोड या डायमीटरचं मिळतात. तसेच त्याची प्रमाणित लांबी किती आहे, 305 मिलीमीटर, 457 मिलीमीटर आणि 610 मिलीमीटर इतकी त्याची प्रमाणित लांबी आहे. एज प्रिपरेशन आपण बघितलेलं आहे. आता एज प्रिपरेशन हा इलेक्ट्रोड धरल्यानंतर इथं काय होणार आहे, आर्क स्ट्राईक होणार आहे. आर्क स्ट्राईक जेव्हा तुम्ही जॉबला हा भाग काय करणार, टच करणार, हा भाग पॉईंट टच करणार, तेव्हा आर्क निर्माण होते. आर्क कशी असणार, स्थिर असणार आहे. आणि स्थिर आर्क निर्माण झाल्याबरोबर मोल्टन पूल तयार होणार, लिक्विड स्वरूपाचा भाग इथं तयार होईल. त्यानंतर एअर कॉम्प्रेसरद्वारे काय सोडणार आहे, आपण हवा सोडणार आहे. आणि त्या हवेच्या द्वारे हे जे मटेरियल आहे ते बाजूला केलं जाणार आहे. अशा प्रकारे काय केलं जातं, कार्बन आर्क कटिंग किंवा गाउजिंग केलं जातं. त्यानंतर त्यांनी करंट सेटिंग किंवा जे आपल्याला आपण जे कट करणार आहे त्याचं स्पीड कसं ठेवायचं आहे किंवा कसा असणार आहे ते आपल्याला चार्टनुसार इथं समजणार आहे. तर प्लेट थिकनेस इथं दिलेली आहे, त्यांनी इंचमध्ये या साईडला दिलेली आहे आणि या साईडला mm मध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथं 300 ॲम्पियर जर करंट असेल तर त्याला त्या डायमीटरचं किती, याचा डायमीटरचा इलेक्ट्रोड पाहिजे त्याला, तर 12.2 मिलीमीटरचा जर डायमीटर इलेक्ट्रोड, त्या इलेक्ट्रोडचा डायमीटर जर 12.2 असेल, म्हणजे 12.2 मिलीमीटर डायमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल, त्यासाठी आपण 300 ॲम्पियर काय वापरणार, करंट वापरणार आहे. 15.9 मिलीमीटर डायमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल त्याला 500 ॲम्पियर करंट वापरणार आहोत. आणि 19.1 मिलीमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल तर त्याला 700 ॲम्पियर काय वापरणार आहे, करंट वापरणार आहोत. 25.4 मिलीमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल तर त्याला 1000 ॲम्पियर काय वापरणार आहे, करंट सेट करणार आहोत. त्यानंतर प्लेटची थिकनेस किती आहे, 12.7 आहे. इलेक्ट्रोड तुमचा कितला आहे, 12.2 मिलीमीटर आहे.
बरोबर. त्यासाठी करंट सेटिंग 300 आपण केले. मग जे होणारं काम आहे इथं लिहिले बघा, स्पीड ऑफ कटिंग इन मिनिट पर फूट, म्हणजे मिनिटाला किती होणार आहे, 3.5 फूट होणार आहे. 500 अँपिअर करंट असेल आणि 15.9 डायमीटरचा जर इलेक्ट्रो असेल तर तुमचं कटिंग तेवढंच होणार आहे, 3.5 फूट होणार आहे. आपण जे करंट सेटिंग आहे ते इलेक्ट्रोडच्या डायमीटरनुसार लावतो. समजा इलेक्ट्रोचा डायमीटर 19.1 मिलीमीटर असेल तर करंट सेटिंग आपल्याला 700 अँपिअर लावावं लागणार आणि होणारं काम किती होणार आहे, 1.5 होणार आहे. 25.4 डायमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल आणि 1000 अँपिअर जर करंट असेल तर तुमचं काम कसं होणार आहे, 1 फूट होणार आहे. तसंच 19.1 प्लेटची थिकनेस असेल तर जर 12.2चा जर इलेक्ट्रोड असेल तर होणारं कटचं काम 4.7 फूट होणार आहे आणि 15.9 डायमीटरचा जर इलेक्ट्रो असेल तर होणारं काम 4.7 फूट होणार आहे. 19.1 डायमीटरचा जर इलेक्ट्रो असेल होणारं वर्क 2 फूट होणार आहे आणि 25.4 डायमीटरचा जर इलेक्ट्रो असेल आणि होणारं काम किती होणार, 2 फुटात होणार आहे. त्यानंतर 25.4 प्लेटची थिकनेस 25.4 आहे. तुमचा इलेक्ट्रोचा डायमीटर 12.2 आहे. त्यासाठी करंटसाठी 300 अँपिअर आहे. होणारं वर्क 6.8 फूट होणार आहे. त्यानंतर तुमचा इलेक्ट्रोचा डायमीटर किती आहे, 15.9 आहे. करंट सेटिंग 500 अँपिअर आहे. त्यासाठी होणारं वर्क 6.8 फूट होणार आहे. त्यानंतर 700 अँपिअर करंट आहे. त्यासाठी आपण 19.1चा इलेक्ट्रोड निवडलेला आहे. होणारं वर्क 2.9 फूट होणार आहे. त्यानंतर 25.4 डायमीटरचा इलेक्ट्रो आहे. त्यासाठी करंटसाठी 1000 अँपिअर आहे. त्यासाठी होणारं वर्क आहे ते 2 फूट होणार आहे. 31.8 प्लेटची थिकनेस आहे, म्हणजे प्लेटची जाडी 31.8 असेल तर त्यासाठी आपलं करंट सेटिंग काय असणार आहे, 12.2च्या इलेक्ट्रोला 300 अँपिअर असणार आहे. होणारं वर्क 9.8 फुटात होणार आहे. 15.9 डायमीटरचा इलेक्ट्रो आहे. त्यासाठी करंट सेटिंग 500 अँपिअर आहे. होणारं जे वर्क आहे ते 9.8 पर मिनिटाला फूट होणार आहे. पर मिनिटाला म्हणजे एका मिनिटाला एवढं काम होणार आहे. जर डायमीटर 15.9 मिलीमीटरचा असेल, करंट सेटिंग 500 अँपिअर असेल तर मिनिटाला कटिंग किती होणार आहे, 9.8 होणार आहे. लक्षात येते काय. त्यानंतर 19.1 मिलीमीटरचा जर इलेक्ट्रो असेल, करंट सेटिंग 700 अँपिअर असेल तर होणारं एका मिनिटाला वर्क 4 फूट होणार आहे. लक्षात आलं काय. त्यानंतर 25.4 मिलीमीटरचा इलेक्ट्रोड आहे आणि त्याला 1000 अँपिअर करंट सेटिंग असेल तर एका मिनिटाला होणारं 2.9 काय होणार आहे, कटिंग होणार आहे. त्यानंतर 38.1 काय आहे, प्लेटची थिकनेस आहे. होणारं वर्क मिनिटाला 5.8 आहे. कुठल्या डायमीटरला तर 19.1 मिलीमीटरच्या डायमीटरला एवढं वर्क होणार आहे आणि 25.4 मिलीमीटरच्या ह्याला डायमीटरच्या इलेक्ट्रोला 4 फूट होणार आहे पर मिनिटाला. 44.5 जर प्लेटची थिकनेस असेल तर 19.1 मिलीमीटर म्हणजे 8 फूट काम होणार आहे मिनिटाला आणि 25.4चा इलेक्ट्रो असेल, 1000 करंट सेटिंग असेल तर 5.3 मिनिटाला काम होणार आहे. 50.8 जर प्लेटची थिकनेस असेल तर डायमीटर तुमचा किती आहे, 25.4 आहे. करंट सेटिंग 1000 अँपिअर आहे. मिनिटाला होणारा वर्क किती होणार आहे, 7 फूट पर मिनिट हे वर्क होणार आहे. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला म्हटलो की इलेक्ट्रोडचा डायमीटर हे 12.2 पासून आपल्याला 25.4 मिलीमीटर पतर इलेक्ट्रोड आपल्याला मिळतो. त्या इलेक्ट्रोडनुसार आपल्याला काय करावं लागतं, इलेक्ट्रिक होल्डर चॉईस करावा लागतो. ते कुठले कुठले इलेक्ट्रो होल्डर आहेत ते आपण बघणार आहोत. आता मध्ये त्यांनी काय दिलं आहे, किती साईज आहे, 3.2 मिलीमीटर बरोबर आणि इकडे डायमीटर 1/8 इंच लिहिले. लक्षात आलं. आता 3.2 मिलीमीटर डायसाठी कार्बन इलेक्ट्रो अडकायसाठी आपल्याला काय करणार आहे, हा आपण होल्डर वापरणार आहोत. त्यानंतर बी इथं दिलेला आहे. तुमचा इलेक्ट्रोडचा डायमीटर किती आहे, 6.4 मिलीमीटर ते 9.5 मिलीमीटर डायमीटर आहे. त्यासाठी आपण बी ह्या टाईपचा काय करणार आहे, इलेक्ट्रिक होल्डर त्या रॉडसाठी वापरणार आहोत. त्यानंतर सी 12.7
ते 15.9 मिलीमीटर डायमीटर जर इलेक्ट्रोडचं असेल तर सी टाईपचं आपण काय करणार आहे इलेक्ट्रोड होल्डर वापरणार आहोत. त्यानंतर 9.1 ते 25.4 इलेक्ट्रोडचा जर कार्बन इलेक्ट्रोडचा डायमीटर असेल तर आपण हा काय वापरणार आहे इलेक्ट्रिक होल्डर वापरणार आहोत. त्यानंतर आता कृती कशी प्रोसेस करायची आहे मगाशी मी 10 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रोसेस करत असताना जिथं कटिंग करायचं आहे तिथं काय करायचं आहे मार्किंग पंचिंग करून घ्यायचं आहे. इलेक्ट्रोडच्या साईजनुसार इलेक्ट्रोड साईज किती आपली जर 12.2 असेल तर त्यानुसार काय करायचं आपल्याला हे करायचं होल्डर सिलेक्शन करायचं आहे. आणि होल्डर सिलेक्शन केल्यानंतर तुमच्या इलेक्ट्रोडला ग्राइंड करून काय करायचं आहे टोक काढायचे आहे. आणि टोक काढल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात जिथं वेल्डिंग करणार आहात तिथं न्यायचं आहे इलेक्ट्रोड. आणि इलेक्ट्रोड आणि जॉबमध्ये काय करायचं आहे स्पार्क करायचं आहे. स्पार्क केल्यानंतर काय होणार तुमचा जॉब तिथला वितळणार आहे. आणि एअरच्या प्रेशरद्वारे किंवा एअरच्या दाबाखाली वितळला मोल्टन पॉइंट काय होणार साईडला होणार आहे. आणि तुमचा जॉब काय होणार कटिंग होणार आहे. हे जे कटिंग होतं हे स्मूथली कटिंग होतं. कसं होतं स्मूथली कटिंग केलं जातं. आणि विशेष करून कार्बन आर्क कटिंग आहे हे कास्ट आयर्न असेल किंवा स्टेनलेस स्टील असेल कॉपर असेल किंवा कॉपर अलॉय असेल किंवा निकेल स्टील असेल किंवा ॲल्युमिनियम मॅग्नीज स्टील फेरस किंवा नॉन फेरस स्टील नॉन फेरस मेटल म्हणजे तांबे ॲल्युमिनियम त्यानंतर ब्रॉन्झ मॅग्नीज यासाठी कटिंग करण्यासाठी वापरलं जातं. तसेच ह्या कटिंगचा उपयोग कुठं कुठं केला जातो इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चर एअरक्राफ्ट ऑटोमोटिव्ह बॉयलर शॉप बेवरीज केमिकल प्लॅन्ट फाउंड्री त्यानंतर फाउंड्री सरफेसिंग नेव्ही कोरट गार्ड खाणकाम ऑइल रिफायनरी पॉवर प्लॅन्ट पॅकिंग हाऊस रेल्वे जहाजबांधणीचं जे स्टील आहे ते कटिंग करण्याचं आहे फॅब्रिकेशन स्टील मिल आणि वेल्डिंग शॉपमध्ये आपल्याला काय करतो आपण ह्या कार्बन आर्क कटिंगचा उपयोग केला जातो. त्यानंतर हिने आकृती दाखवलेली आहे पुस्तकामध्ये आपल्या. प्रत्यक्षात कटिंग कसं करायचं आपण मॅन्युअल मेटल किंवा सिल्डल मेटल किंवा मेटॅलिक आर्क कटिंग असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रो आपण 90 डिग्री धरतो. अशा 90 डिग्री तिथं धरला जातो आणि कटिंग केलं जातं. आणि तो इलेक्ट्रॉन निम्माच वापरावा लागतो आणि निम्मा साईडला काढून ठेवावा लागतो. का रेड हॉट होतो. रेड हॉट म्हणजे काय तप्त जे डोळ्याला लाल दिसेपर्यंत तो गरम होतो. लक्षात आलं का. त्यामुळे ते आपण काय होतं निम्मा वापरतो निम्मा साईडला ठेवतो. जर तसाच जर वापरला तर काय होणार आहे आपोआप तो सगळाच गळून पडणार आहे इलेक्ट्रॉन. ओके. आता इथं तुमचा जो कार्बन इलेक्ट्रो आहे त्याला टोक केलेले आहे. ओके. हा जो कार्बन इलेक्ट्रो आहे ते 90 डिग्रीला 20 डिग्रीमध्ये आपण काय करायचं अँगल द्यायचा आहे. बरोबर 90 डिग्री इथं आहे. या 90 डिग्रीला ही 90 डिग्री आहे जॉबची. या 90 डिग्रीला 20 डिग्रीमध्ये काय करायचं आपण लाईनशी तुमचा इलेक्ट्रोड धरायचा आहे. आणि काय करायचं आहे जॉब तुमचा इथं काय होणार आहे मोल्टन पूल तयार होणार आहे. आणि कॉम्प्रेसरद्वारे आपण काय करणार आहे एअर टाकणार आहे. आणि एअरच्या दाबाखाली काय करणार आहे तुमचा जॉबचं काय होणार आहे वितळलेला भाग बाजूला जाणार आहे. अशा पद्धतीने काय होणार आहे तुमचं जॉबची पूर्ण जॉब काय होणार आहे तुमचा कटिंग केला जाणार आहे. हा कुठला आहे जॉब तुमचा की कास्ट आयर्नचा जॉब आहे. प्रत्यक्षात हा तुमचं मशीन आहे. या मशीनला काय केलेलं आहे एका बाजून काय केलेलं आहे आर्थिंग केबल जोडलेला आहे. एका बाजून जॉबला काय जोडलेलं आहे आर्थिंग केबल. दुसऱ्या बाजूने इलेक्ट्रिक होल्डर केबल आलेले आहे. इलेक्ट्रिक होल्डर केबलच्या साहाय्याने आपण कार्बन इलेक्ट्रोड त्या होल्डरमध्ये धरलेला आहे. त्याला ग्राइंड केलेलं आहे. आर्क निर्माण झालेला आहे. आणि एअरच्या प्रेशरद्वारे तुमचं मेटल बाजूला गेलेलं आहे. ओके. हा स्लॅग आलेला आहे. आणि ही काप म्हणजे काय दोन्ही जॉबमधील म्हणजे आपण जी प्लेट कट करणार आहे त्याचा ए पार्ट आणि बी पार्ट याच्यामध्ये काय झालं आहे एक जागा निर्माण झाला आहे किंवा सांधा तयार झाला आहे. त्याला आपण काय म्हणतो कार्फ असं म्हणतो. हा जो जॉब आहे कसला आहे कास्ट आयर्नचा जॉब आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं तुम्हाला हे जे कार्बन आर्क कटिंग आहे किंवा गाउजिंग आहे हे कुठल्या मेटलसाठी उपयोगात येतं तर
कास्ट आयर्न असेल, स्टेनलेस स्टील असेल, कॉपर असेल, कॉपर अलॉय असेल, निकेल असेल किंवा निकल स्टील असेल, ॲल्युमिनियम मॅग्नीज, त्यानंतर स्टील फेरस असेल किंवा नॉन फेरस मेटलसाठी उपयोगात येतं. तसेच याचा जो उपयोग आहे, याचा उपयोग आपण इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर्स, एअरक्राफ्ट्स, ॲटोमेटिव्ह बॉयलर शॉप, ब्रेवरीज, केमिकल प्लांट्स, कंस्ट्रक्शन, फाउंड्री सर्व्हिस इन नेव्ही, कोरडगाड खाणकाम, ऑइल रिफायनरी, पॉवर प्लॅन्ट, पॅकिंग हाऊस, रेल्वे, जहाज बांधणी स्टील, फॅब्रिकेशन स्टील मिल आणि वेल्डिंग शॉप ह्याच्यामध्ये ह्या कार्बन आर्क कटिंग गाउजिंगचा उपयोग केला जातो. तर याचे फायदे, तर फायदे काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता ह्या कार्बन आर्क कटिंग असेल किंवा गाउजिंग आहे, याचे काय फायदे आहेत? तर जलद कटिंग करता येतं, कुठल्याही प्रकारचा स्लॅग येत नाही. स्लॅग म्हणजे काय, आपण जे मेटल वितळतो ते मेटल जॉबला चिकटून किंवा वितळलेलं मेटल जॉबला चिकटून राहत नाही. जसं मॅन्युअल मेटल किंवा सिल्डर मेटल आर्क कटिंगमध्ये जसं मेटल जॉबला चिकटतं तसं ह्याला चिकटत नाही. तसेच स्पीडनं कटिंग करता येतं. म्हणजेच काय, 9 मिलीमीटर खोलीचा गृह, 9.5 मिलीमीटरचा गृह आपल्याला पाडायचा असेल तर 600 मिलीमीटर पत्र तो पाडता येतो. म्हणजे 9.5 मिलीमीटर खोलीचा गृह मिनिटात, म्हणजे एका मिनिटात 600 मिलीमीटर एवढा पाडता येतो. लक्षात आलं काय? तुमची खोली किती रुंदीचा आहे, तो 9.5 मिलीमीटरचा आहे, तर खोलीला किती पाडता येतो, तो 600 मिलीमीटर इतका एका मिनिटात पाडता येतो. सहजपणे नियंत्रण हेवी सेक्शन कट करता येतो. जास्तीत जास्त जाडीच्या प्लेट कट करता येतं आणि नियंत्रण आपण त्याच्यावर सहजपणे ठेवू शकतो. किमतीला कसं आहे, कमी आहे, हाताळण्यासाठी सोपा आहे, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगपेक्षा सोपा आहे, सुटसुटीत आहे आणि क्लीनिंग कट आहे. क्लीन कट आहे. क्लीन म्हणजे काय, स्वच्छ कट होतो, त्याला कुठल्याही प्रकारचा स्लॅग, कुठल्याही प्रकारचा मेटल चिकटत नाही, स्मूथली कट होतं. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेटल आर्क कटिंग आणि कार्बन आर्क कटिंग या दोन्हीमधला काय डिफरन्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. आपल्याला कार्बन आर्क कटिंग आणि मेटल आर्क कटिंग म्हणजेच कुठलं सिल्डर मेटल आर्क कटिंग असेल किंवा मॅन्युअल मेटल आर्क कटिंग असेल, तसेच याची तुलना आपल्याला कार्बन आर्क कटिंगशी करायची आहे. या बाजूला सिल्डर मेटल म्हणता येईल किंवा मॅन्युअल मेटल म्हणता येईल किंवा मेटल आर्क कटिंग म्हणता येईल. ह्या साईडला आहे कार्बन आर्क कटिंग, ह्या बाजूला आहे. यामध्ये आपण जो इलेक्ट्रो वापरतो सिल्डर मेटल किंवा मॅन्युअल मेटल किंवा मेटॅलिक आर्क कटिंगमध्ये, तो नॉन कंज्युमेबल असतो. लक्षात आलं काय? आणि इलेक्ट्रो आणि जॉबमध्ये आपण आर्क निर्माण करून आपण आर्क निर्माण करून रॉडनं ते दाबून खास पाडतो. लक्षात आलं? याच्यामध्ये कंज्युमेबल म्हणजे संपणारा इलेक्ट्रोड असतो, याच्यामध्ये नॉन कंज्युमेबल इलेक्ट्रोड असतो, म्हणजे न संपणारा इलेक्ट्रोड असतो. यामध्ये आपण AC-DC मशीन वापरू शकतो. कशामध्ये AC-DC वापरू शकतो, तर मॅन्युअल मेटल किंवा सिल्डर मेटल आर्क कटिंगमध्ये AC आणि DC मशीन वापरू शकतो आणि कार्बन आर्क कटिंगमध्ये आपण DC मशीन वापरू शकतो. कमी व्यासाचा इलेक्ट्रोड वापरू शकतो, म्हणजेच कमी व्यासाचा इलेक्ट्रोड वापरू शकतो, म्हणजे मॅन्युअल मेटलमध्ये तर 2 mm असेल, 4 mm असेल किंवा 6 mm असेल, या साईजचा आपण इलेक्ट्रोड, कमी व्यासाचे इलेक्ट्रोड मॅन्युअल मेटलमध्ये वापरू शकतो. पण इथं सुरुवातच किती होते, 12.2 mm ना इलेक्ट्रोडची सुरुवात होते. यावर आपण सीट प्लेट्स कट करू शकतो. इथे हेवी सेक्शन, जास्तीत जास्त हेवी मटेरियल असेल तर कार्बन आर्क कटिंग आपण करू शकतो. कटिंग एज स्मूथ येत नाही, कटिंग एज जे आहे ते स्मूथ येत नाही, खडबडीत येतं. इथं कटिंग स्मूथ एज म्हणजे कटिंग केलेल्या बाजूची जी आहे, बाजूला जे ड्रॅग लाईन दिसतात त्या ड्रॅग लाईन कशा असतात, स्मूथ येतात. सर्वसाधारण सर्व होल्डरमध्ये किंवा सर्व इलेक्ट्रोड एकाच होल्डरच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, वेल्डिंग करू शकतो किंवा कटिंग करू शकतो. यामध्ये स्पेशल डिझाईन केलेल्या प्रत्येक रॉडच्या डायमीटरनुसार आपल्याला वेगवेगळे इलेक्ट्रोड, वेगवेगळ्या साईजच्या इलेक्ट्रोडनुसार आपल्याला
होल्डर वापरावे लागतात. इलेक्ट्रोड जर 12.5 किंवा 12.2 मिलीमीटरचा असेल त्यासाठी सेपरेट इलेक्ट्रोड वापरावा लागतो, किंवा 25.4 मिलीमीटरचा जर इलेक्ट्रोड असेल त्यासाठी वेगळा होल्डर वापरावा लागतो. म्हणजे एकाच होल्डरमध्ये आपण अनेक प्रकारचं काय वापरू शकत नाहीत, इलेक्ट्रोड वापरू शकत नाही. या पाठामध्ये आपण मॅन्युअल मेटल, आर्क कटिंग तसेच कार्बन आर्क कटिंग या दोन्हीमधला फरक, प्रत्यक्षात कार्बन आर्क कटिंग ही पद्धत कशी उपयोगात आणली जाते, त्याचे फायदे, त्यानंतर तिची कृती हे आपण सर्व बघितलेलं आहे. तसेच कार्बन आर्क कटिंगचे जे डायमीटरनुसार इलेक्ट्रोड आहेत त्या इलेक्ट्रोडसाठी करंट सेटिंग असेल किंवा त्याचं मिनटाला होणारं वर्क, पर मिनटाला होणारं वर्क त्या इलेक्ट्रोडच्या जाडीनुसार किंवा प्लेटच्या जाडीनुसार त्याचा चार्ट आपण बघितलेला आहे. इथं आपलं आर्क कटिंग हा लेसन पूर्ण झाला आहे. धन्यवाद.